कुंभमेळा म्हणजे धार्मिक महाउत्सव. प्रयागराजमध्ये या कुंभमेळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. हा उत्सव म्हणजे भारतातील धार्मिकतेचं एक प्रतीक मानलं जातं. पण भारताच्या या प्रतीकावर सुद्धा ब्रिटिशांचा कंट्रोल होता, हे तुम्हाला समजलं तर? स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी भारतावर पूर्णतः कंट्रोल मिळवला होता. भारतीयांनी ब्रिटिशांविरोधात जाऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न केले होते आणि या प्रयत्नातून कुंभमेळा सुद्धा सुटला नव्हता. आता हा कुंभमेळा नेमका कधी सुरू झाला? तर तो अर्थात ब्रिटिश भारतात यायच्या ब्रिटिशांच्या आधीपासूनच सुरू असलेल्या या कुंभमेळ्यावर ब्रिटिशांना त्यांचा कंट्रोल का ठेवावासा वाटला? असं काय घडलं होतं त्या दरम्यान? ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतातून जाण्याची भीती वाटली होती का, की अजून काही? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. कुंभमेळा भारताच्या सांस्कृतिक प्रतीकांपैकी एक आहे. येत्या 13 जानेवारी पासून हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक असलेला महाकुंभमेळा हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी सुरू होणार आहे. श्रद्धा, पुराणकथा, ज्योतिषशास्त्र आणि सामाजिक प्रवाहांनी घडवलेला हा उत्सव जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो. या उत्सवाचा समावेश युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केलाय. महाकुंभाच्या पर्वात पवित्र पाण्यात स्नान केल्यानं पापांचा नाश होतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची धारणा असल्याचं म्हटलं जातं. भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी भाविक तसेच परदेशातून लाखो पर्यटक हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन या 4 शहरांमध्ये होणाऱ्या या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. यंदाचा महाकुंभमेळा हा प्रयागराज इथे भरतोय. या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जैत तयारी केली आहे. पण एकेकाळी हा महाकुंभमेळा किंवा हे सर्वच कुंभमेळे ब्रिटिश सरकारच्या रेड आयरवर होते. हे तुम्हाला माहितीये का? या कुंभमेळ्यांवर सुद्धा स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारचं नियंत्रण असायचं. आता ते कशासाठी आणि नेमकं कसं? आणि संशोधकांच्या मते कुंभमेळा हा नक्की कधी सुरू झाला, हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. कुंभमेळा हा साधारणतः प्राचीन काळापासून सुरू झाला आणि समुद्र मंथनाच्या कथेत त्याचा उल्लेख आढळतो किंवा समुद्र मंथन झाल्यानंतर तो सुरू झाला असं मानलं जातं. पण यामध्ये तथ्य किती आणि यावर संशोधकांची संशोधन वृत्ती नक्की काय म्हणते? तो खरंच प्राचीन काळात होता का? प्राचीन काळात आत्तासारखंच कुंभमेळ्याला महत्व होतं का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. इतिहासकारांनी कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला हा उत्सव भक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक कामा मॅकलिन यांनी त्यांच्या मेकिंग द कॉलोनियल स्टेट वर्क फॉर यू, द मॉडर्न बिगिनिंग्स ऑफ द एन्शियंट कुंभमेळा इन अलाहाबाद, जर्नल ऑफ एशियन स्टडीज 2013 या लेखात नमूद केले की कुंभमेळा हा प्राचीन धार्मिक उत्सव आहे. त्याच्या काळातील मुळांचा उगम पुरातन काळातील आहे असं मानलं जातं. कुंभमेळ्याचं सध्याचं स्वरूप गेल्या काही शतकांमध्ये आकारास आल्याचं मॅकलिन आणि इतर काही संशोधक मानतात. अभ्यासकांचं हे मत या उत्सवात संबंध प्राचीन काळापासून प्रचलित असल्याच्या लोकमान्यतेच्या विरुद्ध असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेतील कार्थेज कॉलेजमधील हिंदू तीर्थयात्रा विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक जेम्स लोचेटफेल्ड यांनी 4 कुंभमेळ्यांना आधार देणाऱ्या चार्टर मिथिकाबद्दल लिहिले. कुंभमेळ्याचा संबंध प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू कथेशी समुद्र मंथनाशी जोडला गेला आहे. त्यांच्या द कन्स्ट्रक्शन ऑफ कुंभमेळा, साऊथ एशियन पॉप्युलर कल्चर व्हॉल्यूम 2 इश्यू 2 2004 या लेखात ते म्हणतात की समुद्र मंथन प्रकरणाचं वर्णन अनेक पुराणांमध्ये, रामायणात आणि महाभारतात आढळतं. या कथेचा पुढील भाग कुंभमेळ्याच्या उत्पत्तीचं स्पष्टीकरण देतो, पण तो भाग प्राचीन ग्रंथांमध्ये आढळत नाही. या जोडल्या गेलेल्या कथा भागात पवित्र कुंभ देवांना कसा सुपूर्द करण्यात आला, त्यानंतर देवांनी अवकाशातून 12 दिवस केलेला प्रवास, या प्रवासादरम्यान अमृताचे 4 थेंब 4 ठिकाणी कसे पडले यांचं वर्णन. या कथा भागाच्या प्राचीन ग्रंथामधील अनुपस्थितीवरून कुंभमेळा हा या ग्रंथाच्या निर्मितीच्या काळात महत्वाचा उत्सव नव्हता असं मत लोचेटफेल्ड मांडतात. कालांतरानं कुंभमेळा लोकप्रिय झाल्यावर या उत्सवाला पौराणिक मान्यता देण्यासाठी एक चार्टर आवश्यक होतं. तेच काम कथेच्या नंतरचा भाग करतो. हा भाग प्रसिद्ध कूर्म अवताराच्या कथेशी जोडला गेलाय. अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक डी.पी. दुबे यांनी या हायपोथेसिसला सपोर्ट केलाय. कुंभमेळ्याशी संबंधित जोडलेलं मिथक आणि अशी बरीचशी माहिती तोंडी परंपरा आणि ऐकीव माहितीवर आधारित आहे असं मत प्राध्यापक डी.पी. दुबे यांनी त्यांच्या सहपीडियावरील एका रिसर्च पेपरमध्ये व्यक्त केलंय. तर मॅकलिन असं लिहितात की धन्वंतरी, दुर्वास आणि गरुड किंवा इंद्राशी संबंधित जी विविध कथानकं कुंभमेळ्याच्या प्रारंभविषयी सांगितली जातात ती तुलनेनं अलीकडची आहेत. प्राध्यापक दुबे यांच्या मते कुंभ परंपरेचा संघटित स्वरूपात उगम हरिद्वारमध्ये 12व्या शतकाच्या सुमारास झाला असावा.
ते या परंपरेला काही संशोधकांनी उल्लेख केलेल्या गंगाईजेशन या संकल्पनेशी जोडतात। ही संकल्पना उत्तर भारतातील गंगा नदीला सन्मान देणाऱ्या संस्कृतीशी संबंधित आहे। या संकल्पनेचा उगम गुप्त साम्राज्याच्या 4थ्या ते 6व्या शतकांदरम्यान काळात झाला होता। लोचटफेल्ड यांच्या मते कुंभमेळा या शब्दाचा पहिला उल्लेख खुलासत उ तवारीख या 17व्या शतकाच्या उत्तरार्धातील पर्शियन गॅझेट मध्ये आढळतो। खुलासत उ तवारीखची रचना सुजान राय यांनी मुघल सम्राट औरंगजेबच्या कारकिर्दीत केली होती। हा ग्रंथ साम्राज्याच्या विविध प्रदेशांचा सामान्यतः आढावा देतो आणि हरिद्वार मधील उत्सवाबाबत माहिती देतो। या ग्रंथात गंगा नदीला तिच्या उगमापासून ते अंतापर्यंत पूजलं पाहिजे। हरिद्वार हे तिच्या तीरावरील एक तीर्थस्थानांपैकी सर्वात मोठं पवित्र स्थान आहे। प्रत्येक वर्षी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला बैसाखी म्हणतात। त्या दिवशी 4ही दिशांनी लोक इथे येतात असं वर्णन केलं आहे। विशेषतः ज्या वर्षी गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो, जे दर 12 वर्षांनी घडतं, तेव्हा दूरवरच्या ठिकाणाहून प्रचंड संख्येनं लोक इथे एकत्र येतात। या ठिकाणी स्नान करणं, दान धर्म करणं, तसंच डोक्यावरचे व दाढीचे केस काढणं हे पुण्यकर्म मानलं जातं। या ठिकाणी मृतांच्या अस्थी गंगेत विसर्जित करणं हा एक मुक्तीचा मार्ग समजला जातो। याविषयी सांगताना लोचटेफेल्ड यांनी सर जदुनाथ सरकार यांच्या 1901च्या द इंडियन औरंगजेब या ग्रंथातील उदाहरण दिलंय। आणखी एका पर्शियन गॅझेट राय चतर मन कायत लिखित चहार गुलशनच्या 1759च्या प्रकाशनामध्ये या भव्य उत्सवाचा उल्लेख आढळतो। बैसाख महिन्यात हरिद्वार मध्ये मोठी गर्दी होते, जेव्हा गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो, याला कुंभमेळा म्हणतात। लाखो सामान्य लोक, फकीर आणि संन्यासी इथे एकत्र येतात। लोचटफेल्ड यांनी स्पष्ट केले की या दोन्ही ग्रंथांमध्ये अशा इतर उत्सवांचा स्पष्ट उल्लेख आहे। हेच उत्सव आता कुंभमेळ्याचा भाग मानले जातात। सध्याच्या नाशिकच्या सोहळ्याचा उल्लेख सिंहस्थ मेळा म्हणून आणि प्रयागातील सोहळ्याचा उल्लेख माघ मेळा म्हणून केला जातो। हे शब्द आजही वापरात आहेत। प्रयागमध्ये वार्षिक माघ मेळा दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं रूप घेतो आणि नाशिकमध्ये सिंहस्थ हे अजूनही या भव्य उत्साहासाठी वापरले जाणारं पर्यायी नाव आहे। मॅकलिन देखील असा युक्तिवाद करतात की 19व्या शतकाच्या मध्यावर प्रयागच्या माघ मेळ्याला पुजाऱ्यांनी कुंभमेळा असं नाव दिलं। त्या लिहितात, मी पाहिलेल्या 1860च्या आधीच्या कोणत्याही सरकारी नोंदींमध्ये प्रयागच्या मेळ्यांशी संबंधित कुंभ हा शब्द कोणत्याही रूपात उल्लेखलेला नाही। तसंच या नोंदींमध्ये प्रयागच्या दर 12 वर्षांनी येणाऱ्या या मेळ्याला कोणतंही विशेष महत्व असतं असं कधीही नमूद केलेलं नाही। उज्जैनमध्ये हा उत्सव 1740च्या सुमारात राजेशाही पुढाकारातून सुरू झाल्याचं मानलं जातं। 1992च्या उज्जैन मेळ्यासाठी प्रकाशित झालेल्या एका ग्रंथानुसार ग्वाल्हेर मराठा घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांनी त्यावेळी नाशिकला जाणाऱ्या संन्यासींना उज्जैनच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं। त्यानंतर उज्जैननं कुंभमेळ्याचं आयोजन सुरू केलं। त्यामुळे उज्जैनमधील उत्सव नाशिकच्या मेळ्याचा विस्तार मानला जातो आणि नाशिकच्या मेळ्याप्रमाणेच यालाही उज्जैनकर सिंहस्थ असं म्हणतात। लोचटेफेल्ड प्राध्यापक दुबे हे हरिद्वारला कुंभमेळ्याचे मूळ स्थळ मानतात, कारण फक्त याच ठिकाणी कुंभरास उत्सवाचे वेळ निश्चित करते। आता सध्याचे जे कुंभमेळ्याचं स्वरूप आहे ते कसं अस्तित्वात आलं, तर कुंभमेळा लाखोंचा मेळावा असला तरी त्यातील मुख्य भूमिका आखाड्यांची आहे। हे आखाडे विविध पंथांशी संबंधित योद्धा संन्याशांच्या गटांचं प्रतिनिधित्व करतात। यात शैव संन्यासी, वैष्णव बैरागी, उदासी आणि शीख निर्मले यांचा समावेश होतो। लोचटेफेल्ड लिहितात, कुंभमेळ्याच्या पवित्र कालखंडात या आखाड्यांना सर्वात महत्वाच्या स्थानस्थळांवर हक्क असतो। ही स्थळं सामान्य लोकांसाठी बंद ठेवली जातात। आखाडे या स्नानस्थळांपर्यंत शाही स्नान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य मिरवणुकीतून जातात। या मिरवणुकीत ते शस्त्र, ध्वज आणि राजसत्तेची चिन्ह बाळगतात। आखाडे शाही स्नानासाठी कोणत्या क्रमाने पुढे जातील यावरून त्यांची इतरांपेक्षा असलेली श्रेष्ठता ठरवली जाते। त्यामुळे स्नानक्रम ठरवण्यावरून अनेकदा हिंसक वाद उद्भवलेत। या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेलाय। अशाच एका भीषण घटनेचा उल्लेख 1760च्या हरिद्वार कुंभमेळ्या संदर्भात सापडतो। एका युरोपियन वर्णनानुसार संन्याशांनी 18,000 बैराग्यांची हत्या केली होती। याचा पहिला ज्ञात प्रसंग 1789च्या नाशिक मेळ्याचा आहे। या मेळ्यात मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पेशव्यांनी बैराग्यांचं स्नानस्थान जुन्या शहरातील रामकुंडावरून शेजारच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात हलवलं। ही व्यवस्था आजही सुरू आहे। उज्जैनमध्येही सरकारी सत्तेचा असाच वापर पाहायला मिळाला। मराठा शासकांनी सर्व संन्याशांना एकत्र स्नान करण्याचा आदेश दिला होता। बैराग्यांना नदीच्या एका बाजूला आणि संन्याशांना दुसऱ्या बाजूला स्नान करायला सांगितलं होतं। ब्रिटिश राजवटीत स्नानक्रम अधिक ठोस करण्यात आला, कारण वसाहतकालीन शासकांनी आखाड्यांना कायदेशीर करारांद्वारे बांधून ठेवलं। त्यामुळे हिंसाचार रोखला जाऊ शकला। हीच पद्धत सध्याच्या मेळा प्रशासनानेही स्वीकारल्याचं पाहायला मिळतं।
या प्रक्रियेत आखाड्यांना ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मर्यादांमध्ये काम करावं लागलंय. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश वसाहतकालीन राजवटीनं कुंभमेळ्यावर मोठा प्रभाव टाकला. यात मेळ्याच्या आयोजनापासून ते रेल्वेच्या आगमनामुळे यात्रेकरूंसाठी मेळा अधिक परवडणारा होणं याचा समावेश होतं. ब्रिटिशांना या तीर्थयात्रेवर सत्ता गाजवून विविध प्रकारे फायदा झाला. या उत्सवाच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी ओळखलं की हा उत्सव बातम्या, अफवा, बंडखोरी आणि शेवटी राष्ट्रवादाचा प्रचार करणारं माध्यम आहे आणि म्हणूनच त्यांनी नेहमीच या तीर्थयात्रेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. असं मॅकलिन यांनी त्यांच्या पिलग्रिमेज अँड पॉवर द कुंभ मेळा इन अलाहाबाद 1765, 1954, 2008 या पुस्तकात हे लिहिलंय. शेवटी धार्मिक कार्यातून किंवा शिवजयंती, गणेशोत्सव अशा उत्सवातूनही भारतीय स्वातंत्र्यवीरांकडून ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणे झालेच. असाच प्रयत्न या कुंभमेळ्यातूनही होईल आणि आपल्याला हुसकावून लावलं जाईल अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती आणि म्हणूनच नेहमीच त्यांनी कुंभमेळ्यावर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. अर्थात याचा फायदा झाला तो म्हणजे कुंभमेळ्या दरम्यान होणारे संन्याशी आणि बैरागी यांच्यातील वाद हे कंट्रोलमध्ये आले. पण त्यामुळे ब्रिटिशांचं कुंभमेळ्यावर नियंत्रण असणं हे सत्य नाकारता येणार नाही. आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? संशोधकांनी मांडलेल्या कुंभमेळ्याच्या सुरुवाती आणि कुंभमेळ्याचं समुद्र मंथनाशी नंतर जोडलं गेलेलं नातं हे तुम्हाला योग्य वाटतं का? याबाबतची तुमची मतं काय? कुंभमेळ्याबाबत तुम्हाला अजून अशा कोणत्या फॅक्ट जाणून घ्यायला आवडतील? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.